संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका मने अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकर त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या नियमित महिन्यातील दर सोमवारच्या दुसऱ्या सोमवारची कीर्तनरूपी सेवा ही आपल्या या
जटाशंकर महादेव मंदिर या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत पार पडत आहे. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असलेले सर्वच आपण माता भगिनी, सर्व आमचे वृद्धाचार्य महाराज साहेब आहेत. आता साहेबानंतर आता महाराज झाले. त्यानंतर संतोष महाराज आहेत, छोटे गाडे महाराज आहेत, आमचे गोरे फौजे आले आहेत. आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण दर सोमवारचं कीर्तन ऐकतो ते आपले सर्वांचे आदरणीय गुरुवर्य म्हणलं तरी हरकत नाही, म्हणजे गुरुच आहेत असे. घेतो ना माझं ते उद्योगच जोड्या लावायचा आहे आता. हे होणार ते थोडं असे सातपुते महाराज. त्यानंतर आदरणीय गुरुवर्य गाडे महाराज आहेत, आमचे राऊत महाराज आहेत, ज्ञानेश्वरीचे आजोबा आणि ज्ञानेश्वरीच्या माता या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांना, आम्हा पुरुषांना भक्ती मार्ग लावण्यासाठी दादा महाराजांनी आपल्या जामखेडकरांसाठी वाहून घेतलंय. परंतु इथल्या महिला मागे राहू नयेत, महिलांची संख्या जास्त असते म्हणून महिला सुद्धा एखादी त्यांची महिला असावं म्हणून त्यांनी आताच आपल्या सातपुते ताईंना या ठिकाणी आणलेले. ज्यांना बोलवायचे त्यांनी नवीनच झालंय लग्न, त्याच्यामुळे गडगडीर खायला बोलवलं तरी काय हरकत नाही. मी बोलवतोय पण माझ्याकडे काय अजून नंबर आला नाही. येणार का? आपल्यापेक्षा चांगली पंगत तरी चालू असेल म्हणून येणार. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कीर्तनकार ज्यांनी शासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट असं काम केलं असे आमचे शिंदे महाराज, आमचे पाठीमागे बसलेले महाराज आहेत. सर्व काम करत आपला व्यापातून देवाची आवड प्रत्येक ठिकाणी हजर असतात. आपणही सर्व माता भगिनी या ठिकाणी हजर आहेत. एक दर सोमवारी जी आपल्या जामखेडला 4 महादेवांच्या मंदिराचं सौभाग्य लाभलेलं आहे. आणि हे 4ही महादेवांच्या दरबारामध्ये दर सोमवारी कीर्तन व्हावं. आपल्या जामखेडला जर पाहिलं तर आपल्या इथली फक्त पंचमीचं नाव महाराष्ट्रभर गाजलंय. जामखेडची पंचमी म्हणलं की घुंगरू आलं, नाचकाम आलं, सगळं आलं. परंतु आज अशी परिस्थिती झाली की जामखेडला धाकटी आळंदी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढी कीर्तनं, एवढी भजन, भागवत कथा सतत काही ना काही आपल्या याच्यामध्ये चालू आहे. म्हणजे संप्रदाय सुद्धा खूप वाढवण्याचं काम आपण सगळेजण करतो. आणि त्यातली ही सेवा सातपुते महाराजांच्या, गाडे महाराजांच्या, संतोष महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. विठाला विठाला विठाला. एक तर कीर्तनाला थोडा उशीर झालाय आणि मला बी थोडा टाइमपास करीत जायचे, कारण अचानक सांगितलेले. आणि दिवसभर तिकडे उद्योग केलेला वेगळाचा असतो, इकडं आलं की पलटी हाणलं काय मारा सोपं नाही होय. त्याच्यामुळं थोडं भेसळ होईलच, आहे का ना. महाराजांनी ओळखील. आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा घेतलेला, की संत कसे आहेत. म्हणजे तुकाराम महाराज एक संत आहेत आणि त्यांनी सर्व संतांचं वर्णन केलं, की ज्या भूतलावरती जेवढे संत जन्मलेले आहेत, जे संत म्हणून कार्य करतायत, तर त्यांचं महिमा खूप मोठा आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. दुर्गम म्हणजे खूप विरळ, कुठंतरी सापडतो. आता जसं सोन आपण परीस म्हणतो सापडत नाही, चांगली गोष्ट सापडत नाही, तसं ह्या संतांचा जी कीर्ती, जो महिमा आहे तो खूप दुर्मिळ, कुठंतरीच बघायला मिळतो. बघा आता आपण आळंदीची आत्ताच वारी झाली. आळंदीत गेल्याशिवाय फक्त ज्ञानोबारायांचा सोहळा हा त्यांचा सोहळा आहे, तिथे गेल्याशिवाय ते कळत नाही. म्हणजे मोठे पण वेगळे. गहिनाथ गडावरती गेल्याशिवाय संत वामन भाऊचा महिमा काय आहे वारीत गेल्यानंतर, पुण्यतिथीला गेल्यानंतर याशिवाय कळत नाही. रायगडावरती गेल्यानंतर छत्रपतींचा काय महिमा होता, काय राजवाडा होता, काय राज्यकारभार असेल हे तिथंच कळतं. आपल्या चोंडीला गेल्यानंतर, इंदूरला गेल्यानंतर अल्लाबाई होळकरांचं काय कार्य, किती महिमा मोठा आहे तिथे गेल्यावरच कळतो, असा कळत नाही. मग हे महिम्याचं वर्णन करत असताना एखादा भाषण करणारा, लय बडबड करणारा, लय सांगणारा, ह्याचा काय उपयोग नाही. म्हणून इथं तुकाराम महाराजांनी उदाहरण सुद्धा दिलंय. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, किती दूध देणाऱ्या गाय झाल्या, हांडाच्या हांडा भरून देऊ द्या, पण ती कामधेनूची कधी सर करू शकत नाही. कामधेनू कधीच होऊ शकत नाही.
एक गाय एक टँकरभर दूध देईल, पण ती काम देणं होऊ शकत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुकाराम महाराज म्हणतात ह्यो महिमा, ही कीर्ती, हे सगळं कळायला आपण झाल्याशिवाय आपल्या त्यातलं काहीच कळणार नाही. आज माता भगिनी येतात, स्त्री झाल्यानंतर काय स्वयंपाक असतो, काय असतं, आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी गेल्यावर काय असतं, ह्यो जो काय महिमा आहे, नवीन नवीन सासूचा महिमा, हे फक्त तुमच्याच जीवाला माहिती आहे, दुसऱ्याच्या नाही. बाकीच्या पुरुष असतील, पुरुषांना कसं बाहेर काम धंदा करायचा, काय आणायचं, कुठून आणायचं, काय उजडावं करायचं, ही त्यांची त्यांना माहिती. हा महिमा ज्याची त्यालाच कळणार, दुसऱ्याला कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की जे काही आपण अंगीकृत केल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला अभंगामध्ये सांगतातच की संत खूप वेगळे आहेत. या संतांच्या कीर्ती याची बरोबरी कोणी करू शकत नाही. संतांच्या विचाराबरोबर कोणी राहू शकत नाही. संतांचं मोठेपण, संतांचं कार्य, संतांचं कष्ट हे कुणी सहन करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी जरी 4092 अभंग लिहिले असले तरी सोपी गोष्ट नाही. त्याच्यात पुन्हा भ्रष्टाचार करणारे 2 जण होते. होय महाराज, शिंदे महाराजांमध्ये त्याच्यात भ्रष्टाचार करणार, म्हणजे भ्रष्टाचार आपण आजच आहे असं म्हणतो हे खूप खोटं आहे. तेव्हापासून चालू आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना काहीतरी बदनाम करायचं, काहीतरी त्रास द्यायचा म्हणून खोटी महाराज, खोटी अभंग सुद्धा त्याच्यामध्ये तयार करून टाकले. म्हणजे खूप त्रास सहन करायला लागला. तुकाराम महाराजांना जो त्रास झाला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाना प्रकारच्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या. त्यावेळेस कुठं ह्या अभंग आपल्या जवळ दिले. आणि ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज फक्त संत किती मोठे हेच आपल्याला सांगते. तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो, कारण वेळ कमी आहे. संत वामन भाऊंच्या आपण कृपा आशीर्वादाने हे सुरू केलेलं. वामन भाऊंच्या आशीर्वादाने, त्यांच्याच प्रेरणेने आपण हे कार्य सुरू केले. संत वामन भाऊचंच आपल्याला एक उदाहरण सांगतो. संत वामन भाऊ गैनाथ गडावरती होते आणि कोणशी आपल्या पिंपळगावच्या शेजारी कोणतं गाव आहे? घुमरवाडा नाही नाही, आंबळनेर पिंपळगावच्या नंतर कोतन 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 राईट 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 महाराजांनी बरोबर लक्षात. कोतन या ठिकाणी यज्ञ ठेवला. यज्ञाला काशीवरून जे बाप्पा आणले, सगळं आणले, सगळी सामुग्री आणली, जे लागतंय तूप आणलं, सगळी काय जे अग्नीसाठी लागलं तेवढं आणलं. खूप मोठा यज्ञ त्या काळामध्ये ठेवला. पण ते गावकरी ते यज्ञ करायच्या राड्यामध्ये आणि काशीहून ब्राह्मण आले म्हणून सगळी लोक त्यांच्या पुढं करीत राहिले. पण दरवर्षीचा नियम असा होता की वामन भाऊ त्या ठिकाणी हजर राहायचे त्या सप्त्याला आणि तिथून पुढं शेवटचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे दरवर्षीची प्रथा तिथली. परंतु नेमकं त्या वर्षी मोठा यज्ञ असल्यामुळं, मोठमोठे काशीचे विद्वान लोक आल्यामुळं त्या ठिकाणी ते गावकरी वामन भाऊला निरोप द्यायचं विसरून गेले. आणि ज्या वेळेस विसरून गेले, यज्ञाचं पहाटपासून सगळी सामुग्री ठेवली, कुंड पेटवायला सुरुवात केली, सगळे ते बाप्पा होम हवन सगळं सुरू झालं, पाहिजे एवढे मंत्रोपचार सुरू झाले, परंतु अग्नी काय प्रज्वलित व्हायला. एक देवबाप्पा उठले, दुसरे बसले, दुसरे उठले, तिसरे बसले, जे काही विद्वान त्यावेळेस होम पेटवणारे होते प्रत्येक जण आले आणि बसले. दुपार झाली परंतु महाराज काय होम काय अग्नी प्रज्वलितच होईना. सगळे पाहिजे एवढे मंत्र त्यांनी म्हटले. आता त्यावेळेस काय मोबाईल नव्हता, पण आताच्या काळात सांगायचं त्यांनी त्यांच्या वरिष्ठ गुरुला फोन लावला की कोणचा मंत्र राहिला अग्नी प्रज्वलित व्हायना. सगळ्यांची आराधना केली परंतु त्यांना काही यश आलं नाही. त्यावेळेस गावातले वयोवृद्ध माणूस म्हणले, तुम्ही कवरच झाकलात तरी काय होणार नाही. आणि तो वामन भाऊ अजून आलेच नाही. तुम्ही दरवर्षी वामन भाऊच्या हाताने कार्यक्रम करता आणि अजून वामन भाऊ कुणी बोलवायला गेलंय का नाही, वामन भाऊ आले कस काय नाही. त्यावेळेस गावातल्या लोकांची धावपळ सुरू झाली. काही म्हणले तुम्ही होमाचं बघा प्रज्वलित झाला तर झाला, काही गेले निरोप दिला,
वामन भाऊंना त्या ठिकाणाहून आणलं. बरं वामन भाऊला आणायचं म्हणजे त्यावेळेस इतक्या उशिराचं आमंत्रण वामन भाऊंना ते कठीण. कुणी जाऊन त्यांना म्हणायचं तुम्ही चला आता आम्ही विसरलोत म्हणून. बाकी दुसऱ्याला बोलता येतं पण तिथं ताकद नव्हती कोणा. वामन भाऊ पार दुपारच्या पुढे 2-3च्या दरम्यान त्या ठिकाणी आले. आणि ज्या वेळेस वामन भाऊ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फक्त होमाला हात लावला आणि हात लावल्यानंतर त्यांनी फक्त भगवंताला प्रार्थना केली. त्याच क्षणाला अग्नी प्रज्वलित झाला. इतका संतांचा महिमा असतो या अभंगाच्या प्रथम चरणात. संताचा महिमा तो बहु संताचा महिमा तो बहु Thank you.